नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. नवी मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात आली होती. त्याची परीक्षा देखील झाली आणि त्याचा निकाल सुद्धा प्रसिद्ध करणार होते. पण मधातच काय झालेलं आहे, निकाल हा स्थगित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून आले. तर ते का आले, नेमकं रिझन काय, तेच आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महापालिकेची भरती स्थगित, निकाल जाहीर न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. संपूर्ण आर्टिकल आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात जी काही माहिती आहे ती आपण बघतोय. 668 पदांकरिता जागा होत्या. 84,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले होते. परीक्षा झाली, ॲन्सर की आली, रिझल्टची वाट आपण पाहत होतो. त्याच्यातच न्यायालयाने आदेश दिलेले आहेत, की भरती स्थगित करा. त्याचं कारण काय, की जे काही ठोक मानधनावर महापालिकेत कर्मचारी होते, त्यांनी याचिका दाखल केली होती, की आम्हाला पर्मनंट करून घ्या. एकूण कर्मचारी किती आहेत? कर्मचाऱ्यांची संख्या देखील इथे खाली त्यांनी मेन्शन केलेली आहे. 73 कर्मचारी आहेत. किती आहेत? 73 कर्मचारी आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, की आम्ही मानधन तत्त्वावर काम करत आहोत आणि आम्हाला सामावून घेतले पाहिजे सेवेमध्ये. इथे त्यांनी आढावा कशाचा दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आलेला होता, त्यानुसार त्यांनी सांगितलं, की आम्हाला सामावून घ्या. महापालिकेचं काय म्हणणं आहे, की सुप्रीम कोर्टाने निर्णय तर दिलेला आहेच, पण 2006चं जे शासनाचं परिपत्रक आहे, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की जाहिरात आणि मुलाखत घेतलेले नसेल, अशा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊ नये. म्हणजे जर जाहिरात आलेली नसेल, त्यांची मुलाखत झालेली नसेल, तर अशा कर्मचाऱ्यांना पर्मनंट करू नये, अशा सूचना शासनाने दिलेल्या होत्या. आणि आता या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे, की आम्हाला पर्मनंट लावून घ्या आणि जी महापालिका आहे, तिचं म्हणणं आहे, की मुलाखत किंवा जाहिरात जर काढलेली नसेल, तर आम्ही तुम्हाला पर्मनंट करू शकत नाही. तर आता हा झाला मुद्दा. नेमकी केस काय? केस आहे तेथे काम करणाऱ्या 73 कर्मचारी मानधन तत्त्वावर त्या ठिकाणी काम करतात. 2005 आणि 2011 मध्ये ती भरती झाली होती. 2005 मध्ये काही जण लागलेले आहेत. काही जण 2011 मध्ये लागलेले आहेत. ते टेम्पररी बेसिसवर आहे. एकूण त्यांना मानधन देण्यात येतं. आता त्यांचं म्हणणं असं आहे, की ही जी नवीन भरती सुरू आहे, यामध्येच आम्हाला सामावून घेतलं पाहिजे आणि यामुळेच न्यायालयाने स्टे दिलेला आहे. अगोदर त्यांचं औद्योगिक न्यायालयात केस सुरू होती. औद्योगिक न्यायालयातून केस आता मुंबई उच्च न्यायालयात आलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला 4 आठवड्यांचा टाईम दिलेला आहे, की 4 आठवड्यामध्ये काय निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि न्यायालयाची पुढील सूचना येईपर्यंत ही भरती स्थगित करण्यात येत आहे. तोपर्यंत निकाल प्रसिद्ध करू नये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण रिझल्टची वाट पाहत होतो, पण आता अशातच न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि आपल्याला आता वाट पाहायची आहे ती म्हणजे न्यायालयाच्या पुढील सूचनेची. पुढे जी काही अपडेट आली ती तुम्हाला एकतर व्हिडिओ बनवून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही पेपर दिला होता का तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.